अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये आपला पुढचा पॉईंट आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड फ्रॉम हायड्रोकार्बन आणि त्याच्यासाठी आपण पहिली एक नेमिंग रिॲक्शन बघतोय ती आहे एटार्ड रिॲक्शन. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन एटार्ड रिॲक्शन. एटार्ड रिॲक्शनमध्ये काय आहे तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन घेतला आहे दॅट इज टॉलिन. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमध्ये हा जो CH3 ग्रुप दिसतोय त्याचं काय करायचं CHO ग्रुपमध्ये कन्व्हर्जन करायचं. त्यासाठी काय केलं आहे ऑक्सिडेशन केलं आहे बाय युझिंग दिस ऑक्सिडायझिंग एजंट दॅट इज CrO2Cl2. ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर केला आहे. इन प्रेझेन्स ऑफ अ कार्बन डायसल्फाईड ॲज अ सॉल्वंट टॉलिन अँड क्रोमिल क्लोराईडची रिॲक्शन होते आणि त्याचं कन्व्हर्जन होतं क्रोमियम कॉम्प्लेक्समध्ये. तयार झालेला जो क्रोमियम कॉम्प्लेक्स आहे त्याचं पुन्हा काय होतं ॲसिड हायड्रॉलिसिस होतं आणि त्याचं कन्व्हर्जन होतं अल्डिहाइडमध्ये दॅट इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे बेन्झाल्डिहाइडमध्ये. तर ह्या एवढ्याशा रिॲक्शनवरून आपल्या लक्षात येत नाही आहे की ॲक्च्युली रिॲक्शन कशी झाली आहे. त्यासाठी आपल्याला थोडक्यात मेकॅनिझम बघावं लागेल. रिॲक्शन अगदी सोपी आहे. पहिल्यांदा आपण मेकॅनिझम बघूया आणि त्यानंतर पुन्हा रिॲक्शनकडे येऊयात. ह्याच्यामध्ये हा टॉलिन घेतला सिय ओके CH3 फक्त काय केलेत बॉन्ड स्प्लिट करून घेतलेत. सो टॉलिन घेतला प्लस क्रोमिल क्लोराईड दॅट इज CrO2Cl2. तो कसा आहे बघा Cr डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O Cl CrO2Cl2. इथंही सेम Cr डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O Cl. आता इथं काय होतं होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग होतं. ते होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे काय आपण 11वीला शिकलोय. थोडंसं होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग होतं. आणि होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे काय आता इथं बघा कार्बन आणि हायड्रोजनमध्ये शेअर झालेली जी इलेक्ट्रॉन पेअर आहेत म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत इथं होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग करायचं म्हणजे काय करायचं तर ह्या 2 इलेक्ट्रॉनपैकी 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन कार्बनला. इथंही तसंच ह्या 2 इलेक्ट्रॉनपैकी 1 इलेक्ट्रॉन कार्बनला आणि 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनला. इथं झालं होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग. इथंही होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग करायचं. ह्या क्रोमियम आणि ऑक्सिजनमध्ये हा जो डबल बॉन्ड आहे इथं काय करायचं हे होमोलायटिकली हा बॉन्ड क्लीव करायचा आणि हा 1 इलेक्ट्रॉन पेअरपैकी 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला आणि 1 इलेक्ट्रॉन क्रोमियमला. इथंही त्याच पद्धतीनं हा बॉन्ड क्लीव करायचा. डबल बॉन्ड क्लीव होत नाही तर सिंगल बॉन्ड क्लीव होतो आणि 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला आणि 1 इलेक्ट्रॉन क्रोमियमला. इथंही होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग होणार. इथं 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला 1 क्रोमियमला. इथंही सेम 1 ऑक्सिजनला आणि 1 क्रोमियमला. आता फ्री रॅडिकल जनरेट झाली. फ्री रॅडिकल कुठं आला बघा ऑक्सिजनवर 1 डॉट आला 1 फ्री रॅडिकल. इथं ऑक्सिजनवर 1 डॉट आला क्रोमियमवरती 2 डॉट आले. इथं ऑक्सिजनवर सिंगल डॉट आला इथं ऑक्सिजनवर सिंगल डॉट आला क्रोमियमवरती 2 डॉट आले. म्हणजे इथं बघा ह्या कार्बनवरती 2 डॉट आले ऑक्सिजनवर सिंगल आला हायड्रोजनवर सिंगल आला आणि हायड्रोजनवर सिंगल आला. आता काय होतंय बघा अगदी सोपं आहे. तर हा जो फ्री रॅडिकल कंटेन करणारा हा कंप्लीट बॉन्ड इथून क्लीव झाला आहे. हा कंप्लीट बॉन्ड इथून क्लीव झाला आहे बघा लक्षात येते का. हा बॉन्ड इथून पूर्णतः ब्रेक झाला आहे कारण सिंगल बॉन्ड आहे आणि हा बॉन्ड पण सिंगल आहे. हा बॉन्ड इथून पूर्णतः ब्रेक झाला आहे. इथून काय बाहेर पडला हायड्रोजनचा फ्री रॅडिकल. इथून काय बाहेर पडला हायड्रोजनचा फ्री रॅडिकल. मग हा हायड्रोजनचा फ्री रॅडिकल आणि हा ऑक्सिजनचा फ्री रॅडिकल बॉन्ड तयार करतो. हा हायड्रोजनचा फ्री रॅडिकल आणि हा ऑक्सिजनचा फ्री रॅडिकल ह्याच्यामध्ये बॉन्ड तयार होतो. हा कार्बन आणि हा ऑक्सिजन ह्याच्यामध्ये बॉन्ड तयार होतो. हा कार्बन आणि हा ऑक्सिजन ह्याच्यामध्ये बॉन्ड तयार होतो. बघा काय काय सांगितलं. हा हायड्रोजन
आणि हा ऑक्सिजन ह्याच्यामध्ये बॉन्ड तयार होतो. हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन ह्याच्यामध्ये बॉन्ड तयार होतो. हा कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन आणि ऑक्सिजन, म्हणजे हा कार्बन ह्याच्यातला एक ऑक्सिजन आणि ह्याच्यातला एक ऑक्सिजन ह्याच्याबरोबर बॉन्ड तयार करतो आणि हे दोन हायड्रोजन ह्याच्यातले एक ऑक्सिजन आणि ह्याच्यातले एक ऑक्सिजन ह्याच्याबरोबर बॉन्ड तयार करतात. आता हे कसं होणार आहे बघा. ॲक्च्युली बॉन्ड कुठला ब्रेक झाला आहे, तर हा कार्बन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड कम्प्लिटली ब्रेक झाला आहे. कार्बन हायड्रोजनमधला बॉन्ड कम्प्लिटली ब्रेक झाला आहे. इथं क्रोमियम आणि ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, क्रोमियम ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. इथंही तसंच डबल बॉन्डमधला एक बॉन्ड काय झाला आहे, क्लीव झाला आहे. आता तयार काय होईल बघा. ही रिंग आहे तशी घ्यायची. इथं हा CH आहे तसा. इथं काय करायचं, कार्बननं कोणाबरोबर बॉन्ड तयार केला आहे, ऑक्सिजन बरोबर. सो O, ऑक्सिजनला क्रोमियम, क्रोमियमला ऑक्सिजन, ऑक्सिजनला हायड्रोजन, ह्याला ब्रॅकेटमध्ये घेतला आणि क्रोमियमला आणखीन काय जोडलं आहे, Cl2. बस एवढंच आहे याच्यामध्ये. बघा पुन्हा कार्बनला ऑक्सिजन जोडायचा, ऑक्सिजनला क्रोमियम, क्रोमियमला ऑक्सिजन, ऑक्सिजनला हायड्रोजन आणि त्याच क्रोमियमला पुन्हा 2 Cl म्हणून ह्या OHला ब्रॅकेटमध्ये घेतले. ह्याचा मिनिंग काय होता की हा OH आणि हे Cl2 हे सगळं काही क्रोमियमला जोडलेलं आहे, म्हणून फक्त ऑक्सिजनला आपण काय केलं आहे, ब्रॅकेटमध्ये घेतलं आहे. हे झालं. त्याच्यानंतर कार्बनला आणखीन काय जोडलं आहे. आता हा H थोडासा बाजूला घेऊया इथून, म्हणजे आपल्याला पुढचं रिॲक्शन करणं सोपं जाईल. हा H इथं साईडला घेतला की. आता कार्बनला आणखीन काय जोडलं आहे बघा, इथं यायचं. कार्बनला ऑक्सिजन, कार्बनला ऑक्सिजन, ऑक्सिजनला क्रोमियम, क्रोमियमला ऑक्सिजन, ऑक्सिजनला हायड्रोजन आणि क्रोमियमला Cl2. म्हणजे इथं आपल्याला मिळाला हा कॉम्प्लेक्स CHOCrOH Cl2. हाच कॉम्प्लेक्स इथं घेतला होता का बघा. हा CHOCrOH Cl2, COCrOH Cl2. हा आणि हा कॉम्प्लेक्स सेम आहे. सो क्रोमियम कॉम्प्लेक्स कसा तयार झाला हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तरी पुन्हा बघा, इथं फक्त काय करायचं, होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग. होमोलायटिक बॉन्ड ब्रेकिंग किती ठिकाणी केलं आहे, 1 2 3 4 5 आणि 6. इथं हा बॉन्ड पूर्णतः क्लेव झाला आहे आणि हायड्रोजनचा फ्री रॅडिकल बाहेर पडला आहे. इथं डबल बॉन्डपैकी सिंगल बॉन्ड फक्त क्लीव करायचा आहे. तर ह्याच्यातला हायड्रोजन म्हणजे फ्री रॅडिकल हा फ्री रॅडिकल बरोबरच कंबाईन होणार आहे. सो ह्याच्यातला फ्री रॅडिकल H आणि O, ह्याच्यातला फ्री रॅडिकल H आणि O आणि कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन आणि ऑक्सिजन ह्यांचं फक्त लिंकिंग करायचं. तर अजूनही आपल्याला प्रॉडक्ट मिळालेला नाही आहे. इथं आपल्याला क्रोमियम कॉम्प्लेक्स मिळाला. आपलं प्रॉडक्ट कोण आहे, बेन्झाल्डिहाइड. तो बेन्झाल्डिहाइड बनवण्यासाठी काय करायचं, तर ॲसिड हायड्रॉलिसिस. बेन्झाल्डिहाइड बनवण्यासाठी काय करायचं, इथं घ्या किंवा कॉम्प्लेक्स इथून घेऊया रिॲक्शन. ओके, इथून रिॲक्शन घेऊया. पुन्हा दुसरी H+ आणि H2. तर काय करायचं आहे, ॲसिड हायड्रॉलिसिस. तर ॲसिड हायड्रॉलिसिसमध्ये इथं काय होतं, तर H+ आणि OH-. ओके, H+ आणि OH-. हायड्रॉलिसिस म्हणजे वॉटरची ॲडिशन करायची आहे, त्यातला H+ आणि OH-. मग तो H+ कुठं आणि OH- कुठं बघा. तर इथं काय होणार आहे, तर ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे, ही इलेक्ट्रॉन पेअर इथं ऑक्सिजनला मिळाली. म्हणजे हा इथून बाहेर पडला, हा बाहेर पडला, तर कार्बनवरती कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह. मग कार्बनला कशाची गरज आहे, इलेक्ट्रॉन्सची. कार्बनला हवे असणारे इलेक्ट्रॉन्स त्याला कोण देणार आहे, तर ऑक्सिजन तर देऊ शकत नाही का, तर ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आला. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे तो इलेक्ट्रॉन पेअर काय करणार, खेचून घेणार. मग त्याला इलेक्ट्रॉन्स कोण देणार, तर ते इलेक्ट्रॉन्स कुठून येणार आहेत, तर क्रोमियमकडून. सो क्रोमियमकडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स इथं येतात.
कार्बनकडे येतात. सो इथले इलेक्ट्रॉन्स आले इथं कार्बनकडे. आता पहिल्यांदा बघा, हा बॉन्ड आपण इथं ब्रेक केला, ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनला मिळाली. ते इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनला मिळाल्यानंतर काय बाहेर पडणार, ऑक्सिजनवरती चार्ज कोणता आला, मायनस. ऑक्सिजनवरती जर चार्ज मायनस झाला तर त्याच्याकडे कोण इथला अटॅच होणार आहे, H प्लस. ऑक्सिजनवरती जर चार्ज मायनस आला तर इथला H प्लस जाऊन इथं चिकटतो. मग H प्लस इथं चिकटला तर बाय प्रॉडक्ट बाहेर काय पडला बघा, CrOH किती वेळा आले, 2 वेळा आले. सो OH ट्वाईस आणि Cl2, CrCl2OH ट्वाईस किंवा CrOH ट्वाईस Cl2. बघा पुन्हा फक्त एक बॉन्ड लक्षात घ्या, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये शेअर झालेली जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनला मिळाली. ऑक्सिजनवरती चार्ज आला मायनस, मग जो मायनस आहे त्याच्याकडे इथला प्लस, जो मायनस आहे त्याच्याकडे इथला प्लस जाऊन अटॅच होतो. सो इथं OH होणार. मग हा तयार झाला CrOH एक आहे, आणखीन एक म्हणजे OH ट्वाईस Cl2. हा एक बाय प्रॉडक्ट तयार झाला. आणि दुसरा बाय प्रॉडक्ट कोणता येणार बघा, इथं जर समजा ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट झाली, ही इलेक्ट्रॉन पेअर ह्यानं इकडे दिली तर ह्याच्यावरती चार्ज कोणता येणार, पॉझिटिव्ह. क्रोमियमवरती चार्ज कोणता येणार, पॉझिटिव्ह. पुन्हा बघा, जर समजा इथली इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजननं घेतली तर कार्बनवरती चार्ज येणार पॉझिटिव्ह. मग कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजे, ते इलेक्ट्रॉन्स त्याला ऑक्सिजन देऊ शकत नाही, का तर ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग त्याला हवे असणारे इलेक्ट्रॉन कोण देणार, क्रोमियम. मग क्रोमियमनं जर इथले इलेक्ट्रॉन इथं कार्बनला दिले तर क्रोमियमवरती प्लस चार्ज आला. मग जर क्रोमियमवर प्लस चार्ज आला तर त्याच्याकडं कोण इथला अप्रोच होणार, OH मायनस. सो दुसरा बाय प्रॉडक्ट बघा, CrOH ट्वाईस Cl2. अगेन बघा, CrOH एक होता, दुसरा आला OH ट्वाईस Cl2. आणि इथं जर इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट केली असेल तर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड कोणता येणार, डबल बॉन्ड. तयार झालेला बाय प्रॉडक्ट बघा, हा C, हा H आहे तसे इकडचे बॉन्ड ब्रेक केलेत आणि इथं आला O, म्हणजे हा तयार झाला बेन्झाल्डिहाइड. हा तयार झाला बेन्झाल्डिहाइड. सो दिस इज अबाउट एटार्ड रिॲक्शन. रिॲक्शन सिम्पल आहे, मेकॅनिझम सिम्पल आहे. ओके, देन पुढची रिॲक्शन असणार आहे सिमिलर आहे, एटार्ड रिॲक्शन सारखीच करायची आहे. त्याच्यामध्ये त्याचं मेकॅनिझम पण सिमिलर येतं. सो पुढची रिॲक्शन आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथिल अरिन. ऑक्सिडेशनच करायचं आहे. एटार्डमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट घेतला आहे क्रोमिल क्लोराईड आणि दुसरी जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये CrO3 हा क्रोमियम ऑक्साईड हा वापरायचा आणि त्याची रिॲक्शन करायची. सो बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथिल अरिन, दुसरी रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथिल अरिन using CrO3. By oxidation of methyl arine using CrO3. So methyl अरिनचं कन्वर्जन बेन्झिलिडीन डायॲसिटेटमध्ये करायचं आहे बाय रिॲक्शन विथ और ऑन ट्रीटमेंट विथ क्रोमियम ऑक्साईड इन ॲसिटिक अनहायड्रेट. सो रिॲक्शन कशी येणार बघा, अगेन व्हेरी सिम्पल रिॲक्शन. here toluene plus CrO3 chromium oxide in presence of a acetic anhydride, that is CH3CO twice O, acetic anhydride at a temperature range 273 to 283 Kelvin. 273 to 283 Kelvin, and this is known as acetic anhydride.
चं नाव आहे ॲसिटिक अनहायड्राईड. याचं कन्व्हर्जन होतं बेन्झिलिडीन डायॲसिटेट ह्या कॉम्प्लेक्समध्ये. याचंही मेकॅनिझम आपण बघणार आहे. खूप सोपी रिॲक्शन आहे. मेकॅनिझम बघितल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे. सो CH कॉम्प्लेक्स होतं OCOCH3. OCOCH3. Similarly here OCOCH3. This is known as benzylidene diacetate, and this benzylidene diacetate on acid hydrolysis converted into benzaldehyde. So again, toluene on oxidation with chromium oxide in acidic anhydride at 273 to 278 Kelvin temperature converted into benzylidene diacetate derivative, and this benzylidene diacetate derivative on acid hydrolysis converted into corresponding aldehyde. So फक्त रिॲक्शन बघितली तर आपल्या लक्षात येत नाही पुन्हा कशा पद्धतीनं प्रॉडक्ट फॉर्मेशन झालेलं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा काय करूयात, आपण सिम्पली त्याचं मेकॅनिझम बघूयात आणि मेकॅनिझमवरून आपण काय करूया, प्रॉडक्ट काढूया आणि पुन्हा मग रिॲक्शन बघूया. सो या टॉलिन तर कुठल्याही पोझिशनला तुम्ही हे CH3 घेतला तरी चालेल. सो टॉलिन प्लस ॲसिटिक अनहायड्राईड, तो असाही आपण रिप्रेझेंट करतो. CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. सो ॲसिटिक अनहायड्राईडचे 2 मॉलिक्युल्स घ्यायचे. अगेन CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. दिस इज नोन ॲज ॲसिडिक अनहायड्राईड. आता इथं बघा, इथं हा जो बॉन्ड दिसतोय कार्बन आणि ऑक्सिजनमधला, हा काय करायचा, होमोलायटिकली क्लीव करायचा. म्हणजे हे इलेक्ट्रॉन इथं आणि हे इलेक्ट्रॉन इथं. सिमिलरली हा जो बॉन्ड आहे कार्बन आणि ऑक्सिजनमधला, हाही होमोलायटिकली क्लीव करायचा. हे इथं आलं आणि हे इथं आलं, म्हणजे हा बॉन्ड कम्प्लिटली ब्रेक झाला. इथं आपल्याला 2 फ्री रॅडिकल मिळाले, इथं कार्बनवरती आणि इथं ऑक्सिजनवरती. सिमिलरली इथं कार्बनवरती आणि इथं ऑक्सिजनवरती. इथंही हा जो बॉन्ड दिसते हा होमोलायटिकली क्लीव करायचा. कार्बन हायड्रोजन. आता थोडक्यात तुम्हाला आयडिया आली असणार आहे की काय करायचं आहे. तर एक फ्री रॅडिकल आणि दुसरा फ्री रॅडिकल अटॅच करायचा. सिमिलरली एक फ्री रॅडिकल आणि दुसरा फ्री रॅडिकल अटॅच करायचा. आता इथं काय होणार आहे बघा, कन्वर्टेड इंटू, इथं बाय प्रॉडक्ट काय मिळेल बघा आधी, आणि कुठून कुठं आपल्याला काय जोडायचं आहे. तर हा फ्री रॅडिकल इथे येतो, कार्बनकडे येतो, आणि हा फ्री रॅडिकल जो आहे हायड्रोजन तो कार्बनकडे येतो. आणि जोडायचं काय काय आहे, म्हणजे हा बॉन्ड इथून कम्प्लिटली ब्रेक झाला, हा बॉन्ड ब्रेक झालाय, हा बॉन्ड ब्रेक झालाय. हा हायड्रोजन या कार्बनला जोडायचा, हायड्रोजन या कार्बनला जोडायचा, आणि या कार्बन बरोबर अटॅचमेंट करण्यासाठी हा ऑक्सिजन आणि या कार्बन बरोबर हा ऑक्सिजन. प्रॉडक्ट बघितल्यानंतर लक्षात येईल. प्रॉडक्ट बघा, हा CH आहे तसा. हा बॉन्ड ब्रेक झालाय, हा बॉन्ड ब्रेक झालाय. कार्बनला कोण जोडला आपण, हा ऑक्सिजन. सो O C डबल बॉन्ड O CH3. आता फक्त हा हायड्रोजन आपण काय करूया, बाहेर काढूया. हा इथं बाहेर काढला, पुन्हा हा तयार झाला, हा O इथे यायचं, O C डबल बॉन्ड O CH3. बघा पुन्हा या कार्बनला काय जोडायचं आहे, म्हणजे ह्याच्यावरती 2 फ्री रॅडिकल्स आलेत. सो एक आणि हा एक, इथला एक आणि हा एक. सो कार्बन ऑक्सिजन, कार्बन ऑक्सिजन, O C डबल बॉन्ड O CH3
ओ सी डबल बॉन्ड ओ CH3. आता राहिलं काय, इथला H बाहेर पडला, इथला H बाहेर पडला, पण तो फ्री रॅडिकल आहे आणि इथं फ्री रॅडिकल कोणावरती आला, इथं कार्बनवर आणि इथं कार्बनवर. म्हणजे हा H आणि हा कार्बन, हा H आणि हा कार्बन. सो बाय प्रॉडक्ट हवं तर तुम्ही आरोवरती लिहा किंवा इथं प्लस म्हणा. प्लस बाय प्रॉडक्ट काय येणार, CH3 C डबल बॉन्ड O आणि H, CH3 C डबल बॉन्ड O आणि H. सो CH3 C डबल बॉन्ड O H, CH3 C डबल बॉन्ड O H. हा तयार झाला बाय प्रॉडक्ट. आता हा जो तयार झालेला कॉम्प्लेक्स आहे, या कॉम्प्लेक्सला आपण म्हणणार बेन्झिलिडीन डायॲसिटेट. या कॉम्प्लेक्सला आपण म्हणणार बेन्झिलिडीन डायॲसिटेट. आणि तो मघाशी ज्या पद्धतीनं आपण बॉन्ड ब्रेकिंग केलं आहे त्याच पद्धतीनं इथंही करायचं आहे. याचं ॲसिड हायड्रॉलिसिस H प्लस OH मायनस ॲडिशन करायची आहे, किंवा आपण इथं असं म्हणूया H3O प्लस म्हणा, हे H प्लस H2O म्हणा. म्हणजे सिम्पल इथं काय करायचं, H प्लस आणि OH मायनसचे ॲडिशन करायचे. ते करण्यासाठी काय करायचं, आता हा कार्बन ऑक्सिजनमध्ये शेअर झालेली जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती कुणाला द्यायची, ऑक्सिजनला. ती इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनला दिली की ऑक्सिजनवरती चार्ज कोणता येणार, मायनस. मग जो मायनस आहे त्याच्याकडं कोण, प्लस. म्हणजे इथं कोण येणार, हा H प्लस. म्हणजे आपला पहिला इथं बाय प्रॉडक्ट मिळाला, पहिला बाय प्रॉडक्ट मिळाला CH3 C डबल बॉन्ड O OH. बघा CH3 C डबल बॉन्ड O OH हा एवढा आपला बाय प्रॉडक्ट असणार, CH3 C डबल बॉन्ड O OH. आता इथं जर मायनस चार्ज आला तर कार्बनवरती कोणता यायला पाहिजे, प्लस. मग कार्बनला कशाची गरज आहे, इलेक्ट्रॉन्सची. मग त्याला गरज असणारे इलेक्ट्रॉन्स त्याला कोण देणार, ऑक्सिजन. पण देऊ शकतो का, नाही. का देऊ शकत नाही, तर ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज जाणार कसा, किंवा त्याला इलेक्ट्रॉन्स कोण देणार, तर हा कार्बन. हा कार्बन त्याला इलेक्ट्रॉन्स देतो. कार्बनवरचा प्लस चार्ज घालवण्यासाठी हा कार्बन इथं इलेक्ट्रॉन देतो. मग ह्या कार्बनने इथं इलेक्ट्रॉन दिले तर ह्याच्यावरती चार्ज कोणता आला, प्लस. मग प्लस चार्जला बॅलन्स करण्यासाठी त्याच्याकडं कोण अप्रोच करणार, मायनस. म्हणल्यानंतर आपला दुसरा बाय प्रॉडक्ट आला, हा कोणता बघा, CH3 C डबल बॉन्ड O OH. अगेन CH3 C डबल बॉन्ड O OH. किती वेळा आले, 2 वेळा. प्लस आता राहिला काय, हा बघा CH आणि हा सिंगल बॉन्ड O कशामध्ये कन्वर्ट झाला, डबल बॉन्ड O मध्ये. So CH double bond O and this is known as benzaldehyde. This is known as benzaldehyde. तर रिॲक्शन थोडीशी बघा तर लक्षात येईल. CH3 प्लस CrO3 प्लस ॲस्टिक अनहायड्राइड ह्याचं काम काय, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. सो 273 to 283 केल्विन टेम्परेचरला हा बघा बेन्झिलिडीन कॉम्प्लेक्स. ओके, CHOCOCH3 OCOCH3 OCOCH3 कसा आला, इथं होमोलायटिक बॉन्ड क्लीव केला, इथं होमोलायटिक बॉन्ड क्लीव केला, इथंही होमोलायटिक बॉन्ड क्लीव केला, इथंही होमोलायटिकली बॉन्ड क्लीवेज झाला. फ्री रॅडिकलला फ्री रॅडिकल जोडायचं. कार्बनला ऑक्सिजन, कार्बनला ऑक्सिजन, इथं हायड्रोजनला कार्बन, नायट्रोजनला कार्बन. इथं हा बॉन्ड ब्रेक झाला, इथं हा बॉन्ड कम्प्लिटली ब्रेक झाला आहे. ओके, देन ॲसिड हायड्रॉलिसिस केला. ॲसिड हायड्रॉलिसिस केल्यानंतर बघा CH हा बॉन्ड इथं शिफ्ट करायचा, हा मायनस होतो, मायनसकडे प्लस. आणि इथली इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट केला की हा प्लस होतो, प्लसकडे मायनस. इथलीच का इथं शिफ्ट केली, ऑक्सिजन का कार्बनला इलेक्ट्रॉन नाही देऊ शकत, तर ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून इथलीच इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट होते. देन ॲस्टिक ॲसिड हे 2 बाय प्रॉडक्ट मिळाले आणि तयार झाला हा बेन्झाल्डेट. बेन्झाल्डेट ऑन ॲसिड हायड्रोलिसिस. तर ह्या 2 रिॲक्शन आज आपण बघितल्या. याच्या पुढच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात.